हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे कोजागिरी पौर्णिमा. सर्वात आधी कोजागिरी पौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आहे तो कालचा आहे. काल आम्ही आहे ना डीमार्टला गेलो होतो आणि घरात तर म्हणजे काय काय सामान दिवाळीसाठी, आता दिवाळी जवळच आली आहे, त्यासाठी म्हटलं काय काय सामान लागेल तर घेऊन येऊया. तर डीमार्टला गेलो, सगळं काही घेऊन आलो. तर काय काय घेतलं आहे मी तुम्हाला दाखवते. आणि त्याच्यानंतर आता कोजागिरी पौर्णिमा आहे तर सर्व काही तयारी करायची आहे, कशी पूजा करायची सगळं काही मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर चला आधी मी काय काय आणले ते सर्व काही तुम्हाला दाखवते. आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो. डीमार्टमधून इतकं सामान घेऊन आलो आहे आणि अजून थोडं काही राहिले आणायचं, पण काय काय आणले ते मी दाखवते. तर हे बेडशीट आहे, 150 रुपये. बेडशीट आणलं आहे, टॉवेल, तेलाचा डब्बा, आणले पातळ पोहे, हे गहू आणलेत, इथे आणलं आहे मैदा, रवा, आहे तरी पण आणले, पनीर टिक्का, बेसन, चीज, भाजकी डाळ, मैदा, पिठी साखर, मैदा, रवा, 3 किलो रवा, 3 किलो मैदा, 2 किलो पिठी साखर, हे आणले हात पुसायचे नॅपकिन आहेत, छान आहेत, वेगवेगळे कलरफुल आहे आणि मळखाऊसुद्धा आहेत. म्हणजे किचनमध्ये सतत आपल्याला लागत असं हात पुसायसाठी नॅपकिन तर हवाच, त्याच्यासाठी मग घेऊन आले. लिपा आहे, 99ला पण त्या खूप छान आहे, कलर आहे. आपण आलं ₹19 एक आहे. असे 5 आणलेत ग्लासामधले कलरफुल दिवे लावण्यासाठी. इतकंच आणलेलं आहे डीमार्टमधून. अजून काय सामान बाकी आहे आणायचं, तर ते परत डीमार्टमधून थोडंफार अजून आणावं लागेल. काय काय राहिलेलं आहे ते. ह्या अशी छोटीशी खरेदी होती. फळाचे पदार्थ करण्यासाठी रवा, मैदा, पुन्हा पिठी साखर, गहू, तांदूळ हे सगळं आणले. तेलाचा डब्बा आणलाय आणि टॉवेल आहे, पण अजून एक एक्स्ट्रा घेऊन आले. बेडशीट आणली आवडली म्हणून, आणि हे छोटं मोठं सामान आणले. अजून बरेच बाकी आहे, ते आणायचं आहे. चला आता हे भरून ठेवते मी. हा तेलाचा डब्बा आहे ना, तो आम्ही असं 15 लिटरचा प्लॅस्टिकचा नळावाला डब्बा आहे, त्याच्यामध्ये ओतून ठेवतो. आणि हे तेलाचा डब्बा घेतलेला आहे ते आता आर्याचे पप्पा ओतून ठेवतात. म्हणजे असं स्टॉक भरलेला बरा असतो. घरामध्ये आहे ना धनधान्य आहे ना, हे मोस्टली संपायच्या आधीच आणून ठेवलेलं तर चांगलं असतं. सगळं आपल्या घरामध्ये भरलेलं असावं, कधीच रिकामं काही ठेवू नये. संपायच्या आधी आपण आपल्या वस्तू घरात आणून ठेवाव्यात. तर आता हे तेल ओतून ठेवते आणि कोजागिरी पौर्णिमेची आता सगळी तयारी करायची. तर चला.
तर देवीसाठी वेणी, लक्ष्मी आईसाठी हार आणला आहे आणि वेणीसुद्धा आणले, फुलं भरपूर आणलेत, पूजा करायचे त्यासाठी सगळे साहित्य घेऊन ठेवले. डीमार्टमधून आलो, थोड्या वेळाने जेवण करायला सुरुवात केली आणि जेवणामध्ये मी मिरची भजी, बटाट्याची भजी केली आणि त्याचबरोबर बटाटा फ्लावर आणि पनीर मिक्स अशी भाजी केली. खूप छान अशी भाजी केली. त्याचबरोबर डाळ भात आहे आणि चपात्या आहे. सर्व जेवण मी बनवलं. इथे आपली भाजी रेडी आहे. थोडंसं पीठ उरलं होतं ना, मग मी एक कांदा आणि थोडासा बटाटा असं बारीक चिरून आहे ना, त्याची कांदा बटाटा भजी अशी केली आहेत. हिरवी मिरची वाटून टाकून खूप छान होते. तर आणि थोड्या चपात्या करून घेतल्या. सर्व जेवण झाले. कांदा बटाटा मिक्स भजी, बटाट्याची भजी आणि मिरचीची भजी केली. मटर, पनीर आणि फ्लावर, बटाटा हे सगळं मिक्स करून छान भाजी बनवली. सगळं जेवण झालं आणि त्याच्यानंतर मी दूध बनवायला घेतलं. दुधामध्ये मी ना दुधाची पावडरच आणली होती, त्याच्यामुळे ते सगळं मिक्स सगळं असतं त्याच्यामध्ये, त्यामुळे ती पावडर टाकली दुधामध्ये आणि दूध आटवून दिलं. थोडी साखर टाकली आणि दूध बनवून ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर आहे ना सगळी हळूहळू तयारी करून घेतली. म्हणजे पूजेच्या वेळेस कशी घाई होत नाही म्हणून सगळी तयारी करून ठेवायची असते. अश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा, अर्थातच शरद पौर्णिमा असते. तर या रात्री शरदाच्या चांदण्यामध्ये जे लोक आनंदात रमत जागरण करतात त्यांच्यावर लक्ष्मीदेवी प्रसन्न होते. तर या रात्री इंद्र, चंद्र वरील सर्व देवता आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी फिरत असतात, म्हणून त्यांना अमृताचा म्हणजेच दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. ह्या दिवशी महालक्ष्मीची जन्मतिथी म्हणून ओळखली जाते आणि समुद्र मंथनातून त्या दिवशी प्रकट झाली होती. त्यामुळे ही सेवा जर केली तर तुमच्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी नांदते, अशी ही प्रभावी सेवा आहे. तर सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कुठलीही पूजा करायच्या आधी आपण दिवा किंवा समई प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मी तांदळाची रास केली आहे. त्या तांदळावर आपल्याला इंद्रदेवताच्या नावाने कलश पूजायचा आहे. कोजागिरी पौर्णिमेची पूजा का करावी आणि ती पूजेची मांडणी कशी करावी ह्या सगळा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर आधीच अपलोड केला आहे. तो जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि हा व्हिडिओ कालचा आहे, तरीसुद्धा मी थोडक्यात माहिती सांगते, पूजा करते त्याच्यामुळे. तर आता इथे मी विड्याची पानं घेतलेली आहेत. 2-2 अशी जोड पान, अशी मी 8 पानं घेतलेली आहेत आणि त्याच्यावर आपण तांदूळ थोडेसे ठेवायचे. सगळ्या पानावर तांदूळ ठेवून त्याच्यावर आपण सगळ्यात आधी गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पानावर विष्णू देवतांची पूजा करायची आहे. विष्णू देवतांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता. त्याच्यानंतर आपल्याला कुबेर देवताची नावाने सुपारी ठेवायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. आणि त्याच्यानंतर लक्ष्मी देवी आईची आपल्याला पूजा करायची आहे. मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता आणि सुपारीची पूजा करू शकतो. आणि त्याच्या बाजूला मी श्रीयंत्र ठेवलेलं आहे आणि श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवलेली आहे. तर ही पूजा मांडणे खूप साधी आणि सोपी आहे. तरी ही पूजा तुम्ही नक्की कोजागिरी पौर्णिमेला करा. ही पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते, भरभराट येते आणि खरंच कशाची सुद्धा कमतरता भासणार नाही. इतकी प्रभावशाली ही पूजा आहे. तर आता मी पूजा मांडणी करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता इंद्रदेवताच्या नावाने जो कलश ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हळद, कुंकू, अक्षता आणि ₹1.25 नाणं किंवा एखादं नाणं टाकायचं आहे आणि फूल टाकायचं आहे आणि त्याच्यावर मग 5 किंवा 7 विड्याची पानं ठेवायची आहे किंवा आपण आंब्याच्या ढाळीची पानं असतात ते सुद्धा ठेवली तरी चालतात. तर अशी पानं चारी बाजूने लावून घ्यायची आणि त्याच्यामध्ये फूल ठेवायचं आहे आणि इंद्रदेवताच्या नावाने तो आपल्याला कलश पूजायचा आहे. तर त्याच्यावर नारळ ठेवायचा नाही, नुसतंच फूल ठेवायचं. त्याच्यानंतर मी त्याच्या बाजूला तांदळानेच असं चंद्र काढणार आहे. गोलाकार चंद्र आपण काढायचा आहे. त्यांची पूजा आपल्याला करायची आहे. हळद कुंकू वाहून, अक्षता, फूल वाहून त्यांचीसुद्धा पूजा करायची आहे. तर अशी साधी सोपी पूजेची मांडणी आपली झालेली आहे आणि ही पूजाची मांडणी 12च्या आतमध्ये आपण करून ठेवायची. म्हणजे 12 ते 12:30 पावणे 1पर्यंत हे देवीचा येण्याचा वेळ असतो ना, त्यावेळेस आपल्या जप, माळ, स्तोत्र, पठण किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ह्या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालतं. लक्ष्मी म्हणजे श्री शोभा,
लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी. सर्व प्रकारची लक्ष्मी जागृत माणसालाच मिळते. आळशी, झोपाळू, प्रमादी माणूस प्रत्यक्षात समोर आलेल्या लक्ष्मीला सुद्धा ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी कृपाळू आहे, हित करणारे आहे. पण ही देवीची मोठी बहीण संकट आणते, कटकटी निर्माण करते. लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीला अक्काबाई असे म्हणतात. तिची जर अवकृपा झाली तर अक्काबाईचा फेरा आला असेही म्हणतात. तर ती अक्काबाई कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांच्या घराघरातून फिरत असते, पाहत असते की अनेक लोक झोपेत असणाऱ्या लोकांवर ती रागवते. या उलट जे लोक जागरण करतात त्यांच्या आयुष्यात सुख, शांती, भरभराट आणते. तर त्यावेळेस त्या काळामध्ये ऋण रोगाई दारिद्र्यम अपमृत्युमय भय शोक मनस्ताप नाशयतु मम सर्वदा अशी ही प्रार्थना करायची आहे, मंत्र म्हणायचा आहे. तर अशी ही लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा करायची आहे. त्यामुळे संकटे, समस्या सगळी दूर होतात. तर आता मी छान पूजा मांडून घेतली आहे आणि इथे त्याच्यानंतर मी रांगोळी काढायला घेतली, कारण मग रांगोळी काढली ना तर पूजेची मांडणी व्यवस्थित करता येत नाही, त्याच्यामुळे मग नंतरच रांगोळी काढली. तर मस्त इथे चंद्र दिसतोय आणि दुधामध्ये आता बघितलं चंद्र क्लिअर दिसत होता, छान वाटते. हे बघा बाहेर आहे ना भजनाचा आवाज येतोय, वरती आहे. दिसला चंद्र दिसतोय ना, हे बघा दिसला, हां क्लिअर दिसतोय. मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोड स्वाद दुधाचा, विश्वास वाढू द्या नात्यांचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा. तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चल पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.